पप्पी दे पारूला हे गाणं मला आधी माहिती नव्हतं कोणी लिहिलंय, पण आता काल कन्फर्म झालं, की नक्कीच हे गाणं उदित नारायणनी लिहिलं असावं. आणि उदित नारायणची एक बाई पप्पी घ्यायला गेली आणि मग त्यांनी तिच्याबरोबर अगदी चुंबनच सुरू केलं अगदी. काय म्हणजे किती ठरकी असावं ना माणसाने. मला असं वाटतं कधी-कधी ना, की चुकीच्या लोकांना आपण पॉप्युलर करून ठेवतो आणि तशातलाच प्रकार थोडासा झालेला आहे. एवढी ठरकीगिरी आणि किती वयोवृद्ध माणूस आहे हो खरं तर. त्या बाईला पण कशी इच्छा झाली त्याची पप्पी घ्यायची मला कळलं नाही. घेतली तर घेतली. त्यांनी पण तिकडे सुरू केलं आणि तिकडे फक्त तिचंच नाही, इतर अनेक बायका आहेत सगळ्यांना बोलावलं. त्यांना सगळ्यांची पाप्पी घेतली. एक काका होते बिचारे थांबलेले, त्यांची पण घेईल त्यांना वाटलं. पण नाही त्यांची नाही घेतली आणि मग ते दुःखी होऊन बिचारे घरी गेले. असा भेदभाव केला ना म्हणून मला खरं तर राग आला त्या माणसाचा. राग नाही मला खरं किळस वाटली हो या सगळ्या प्रकरणाची. म्हणजे इतका मोठा तू सिंगर आणि तू अगदी असं वागायची काय गरज होती आणि त्याचे सगळे जुने व्हिडिओ आले. तो सीरियल किसर आहे तो. इतक्या बायकांच्या अशा विदाऊट कन्सेंट पाप्या घेतलेल्या आहेत त्यांनी, की मला असं कधी-कधी त्या चपलेने मारायची अशी इच्छा झाली. पण काय करायचं आता तो आहेच तसा. त्याचं कार्ट पण नालायकच आहे. त्याच्या कार्ट्याचा मध्ये व्हिडिओ आलेला एअरपोर्टवरती स्टाफला ओरडत होता. काय म्हणे तर त्याला चड्डी नाही उतारत हो. म्हणजे बाप इकडे पाप्या घेतोय, पोरगा तिकडे चड्ड्या काढतोय. हे बाप-बेटे असेच आहेत असं वाटतं. यांनी हे जाऊ दे म्हणून सांगतो अशा लोकांपासून लांब राहा. आणि आपल्या मराठी सिंगर्सना सपोर्ट करा. भलेही मग त्यांची गाणी डबल मीनिंग का नसो. मला वाटतं यांच्यापेक्षा तर चांगलंच कॅरेक्टर असेल.